हॅलो नमस्कार. आज बनवली होती मी मस्त अशी सातारा स्टाईल काळ्या घेवड्याची उसळ. ही उसळ कोणी कोणी खाल्ली, ही भाजी कोणी कोणी ट्राय केली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. हे ओले काळे घेवडे आहेत त्यामुळे उकळले तरी शिजतात. जर ते सुके असतील तर एक शिटी घ्यावी लागते कुकरला. मस्त कांदा लसूण खोबरं आलं ह्याचं छान वाटण करून घ्यायचं. थोडासा कांदा 2-3 लसूण आणि कढीपत्ता फोडणीला घालायचा आणि त्याच्यातच हे जे उकळलेले आहेत ना घेवडे त्याची उसळ बनवायची. गावी तर ही भाजी बिना वाटणाची फक्त कांदा लसणावर पण बनवतात, पण मी वाटण घातलं होतं कारण मला टिफिनला घेऊन जायची होती. गावाकडच्या ह्या भाज्या मुंबईत खूपच रेअरली मिळतात. माझ्या तर गावावरून आलेली त्यामुळे मला खूप आनंद होतो अशा भाज्या खायला मिळतात तेव्हा, कारण त्या इथे नाहीच मिळत, खूप कमी वेळेला मिळतात आणि इथे मिळाल्या तरी त्यांची टेस्ट तशी नाही लागत जशी आपल्या शेतातल्या भाज्यांची असते तशी. म्हणून मग काळं तिखट जे आमचं लाल मसाला असतो तो, सगळे मसाले घातले, मस्त वाटण परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे जे शिजवलेले घेवडे आहेत ते घातले. काही जण ह्याचा पाण्याचा रंग काळा असतो म्हणून काढून टाकतात, पण ते पौष्टिक असतं म्हणून मी तसंच यूज केलं. तुम्ही एकदम सुकी उसळ पण बनवू शकता. मी ग्रेव्ही बनवली होती. आणि हो, शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, ते मी घालते. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. चलो बाय.